Good morning, students. Today, the solve example in this chapter laws of motion. Laws of motion मध्ये आपल्याला इथं काही सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत. ते एक्झाम्पल आपण घेणार आहोत की सॉल्व एक्झाम्पल सोडवून दिलेले आहेत. आपल्याला समजत नाहीत पण ते सोडवून दिलेले आहेत. तेच पाहिजे आपल्याला. पहा दिलेले जे एक्झाम्पल आहे, पहिलं एक्झाम्पल, ते एक्झाम्पल अगोदर वाचून घ्यायचं. त्यात काय दिलेलं हे समजून घ्यायचं. परीक्षेत एक्झाम्पल जेव्हा येतं त्यावेळेस आपण काय करतो, अशा प्रकारचे असलेले न्यूमरिकल्स ज्याला म्हणतो, एक्झाम्पल म्हणतो, प्रॉब्लेम म्हणतो, मराठीत गणित म्हणतो. मग हे जे काही न्यूमरिकल्स येतं ते न्यूमरिकल्स सोडवत असताना त्या न्यूमरिकल्स मध्ये काय दिलेलं आहे हे आपण सुरुवातीला समजून घेणं गरजेचं असतं आणि मग नंतर पुढे सोडवलं पाहिजे. पहा इथं दिलेलं जे काही न्यूमरिकल्स आहे याच्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे, एन ॲथलीट इज रनिंग ऑन ए सर्क्युलर ट्रॅक. एक ॲथलीट आहे. जसं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या कॉम्पिटिशन पाहतो, त्या कॉम्पिटिशन मध्ये ते रनिंग करायचे असते. काहीतरी ॲथलेटिक कॉम्पिटिशन आपण जे ऑब्झर्व करतो की एक ॲथलीट आहे, खेळाडू आहे आणि तो काय करतो, ही जी काही सर्क्युलर ट्रॅक आहे या सर्क्युलर ट्रॅकला रनिंग करत असतो. रनिंग करायची आहे. मग रनिंग करत असताना रन्स ए डिस्टन्स ऑफ 400 मीटर. डिस्टन्स 400 मीटर in 25 सेकंद. 25 सेकंदामध्ये हे 400 मीटरचं डिस्टन्स आहे. इथून निघाला आणि 400 मीटरचं डिस्टन्स हे 25 सेकंदात कव्हर केलं. बिफोर रिटर्निंग इट्स ओरिजिनल पोझिशन. हिज ओरिजिनल पोझिशन. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड अँड वेलोसिटी. मग याच्यात काय दिलेलं आहे ते आपण पाहायचं की इथून ट्रॅक केलं, डिस्टन्स दिलेलं आहे 400 मीटर, टाइम दिलेला आहे 25 सेकंद. आपल्याला काढायची आहे ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी. हे लिहून घ्यायचं आपण. गिवन डिस्टन्स 400 मीटर, टाइम 25 सेकंद, ॲव्हरेज स्पीड काढायची, ॲव्हरेज वेलोसिटी ती पण काढायची. मग अगोदर आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढू आपण. ॲव्हरेज स्पीड. मग ॲव्हरेज स्पीड काढताना टोटल डिस्टन्स कव्हर्ड, आपण जे फॉर्म्युला पाहिला होता याच्या अगोदर स्पीडचा, टोटल डिस्टन्स कव्हर्ड, एकूण डिस्टन्स किती आहे, अपॉन टाइम टेकन. एकूण टाइम किती आहे, टोटल टाइम टेकन. त्या ॲथलेटने हे जे सर्क्युलर पाथ आहे हे सर्क्युलर पाथ कंप्लीट करण्यासाठी 400 मीटरचं घेतलेला जो टाइम आहे तो टाइम. डिस्टन्स माहित आहे 400 मीटर हे डिस्टन्स आणि टोटल टाइम 25 सेकंद. आता डिवाइड करायचं एकमेकाला. 25 1 जा 1, 15 रिमेनिंग, 15 शिल्लक राहिले. इथलचा एक 0 राहिला म्हणजे 150. 25 6 जा 150. थोडक्यात 16 हे मीटर पर सेकंद.
ॲव्हरेज स्पीड, ते जे ॲथलेट इथून पळत होता, इथून निघाला एका पॉइंटवरून, इथून इथपर्यंत 25 सेकंदात डिस्टन्स कव्हर केलं, तर मग त्यांनी त्याची ॲव्हरेज स्पीड किती होती, म्हणजे प्रत्येक सेकंदामध्ये, एका सेकंदामध्ये 16 मीटर एवढं पळत होता तो ॲथलेट एका सेकंदात हे फिरत असताना. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी काढत असताना मग टोटल डिस्प्लेसमेंट, किती झालं आणि टाइम किती लागला. डिस्प्लेसमेंटच झालं नाही, कारण डिस्प्लेसमेंट द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट टू फिनिशिंग पॉइंट, इट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. इथं काहीच नाही ना, दिलं तेवढंच आहे. पुन्हा जर रिटर्न आला तर याच रूटने आला, डिस्प्लेसमेंट काय झालं, काहीच नाही. म्हणजे डिस्प्लेसमेंट इथं आपण इज इक्वल टू 0 मीटर. मग डिस्प्लेसमेंट बरोबर 0 मीटर, खाली हे 25 सेकंद, म्हणून ॲव्हरेज, कारण हे जर आपण केलं तर 0च येणार आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटी 0 मीटर पर सेकंद. अशा प्रकारचं हे पहिलं एक्झाम्पल. त्यानंतर दुसरं एक असंच एक्झाम्पल आहे, समजलं? हा, या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सोडून दिलेलं हे जे दुसरं एक्झाम्पल आहे, एन एरोप्लेन टॅक्सीज ऑन द रनवे वर असलेली 30 सेकंद विथ एन ॲक्सेलरेशन ऑफ 3.2 मीटर पर सेकंद. बिफोर टेकिंग ऑफ हाऊ मच डिस्टन्स वुड यू हॅव कव्हर्ड ऑन द रनवे. रनवेवर एकूण डिस्टन्स किती कव्हर केलं जातं जेव्हा ते विमान टेक ऑफ करतं, उडत राहतं विमान, टेक ऑफ व्हायला लागलं, खाली टेक ऑफ खाली येतं, त्यावेळेसच्या असलेल्या ज्या टॅक्सीज आहेत तर ते आपल्याला काढायचे. इथं त्यांनी सुरुवातीलाच दिलेलं आहे आपल्याला की ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर, लागणारा जो काही टाइम आहे 30 सेकंद, म्हणजे टाइम दिलेला आहे टी बरोबर 30 सेकंद. नंतर पुढे दिलेले आहे याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0 आणि आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स इज इक्वल टू यस. डिस्टन्स हे आपल्याला काढायचंय. अगोदर असा डाटा लिहून घ्यायचा, मग नंतर फॉर्म्युला लिहून घ्यायचा. फॉर्म्युला आपल्याला न्यूटन्सचे जे आपण इक्वेशन पाहिले, न्यूटनचं असलेलं जे दुसरं इक्वेशन होतं, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन हे न्यूटनचं इक्वेशन. मग आपल्याला पाहिलं तर इथं डिस्प्लेसमेंट काढायची आहे, म्हणजेच आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, डिस्प्लेसमेंट काढायची आहे. इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे 0 आहे, इनटू टाइम दिलेला आहे 30 सेकंद, प्लस 1/2 इनटू ॲक्सेलरेशन आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर इनटू 30 स्क्वेअर. हे तर 0च, प्लस 1/2 इनटू हे 30,
हे आहे, मग हे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू 30चा रूट स्क्वेअर रूट 30चा स्क्वेअर रूट $900. आता पुढे करायचं, आपण इथंच करून घ्यायचं. 2 1 2, 1 is remain, 2 6 12, 1.6, 1.6 into 900. कॅल्क्युलेशन करायचं. आन्सर 900 16 9 जा 144. इथं पॉइंट आहे एका नंतर, म्हणून इथं पॉइंट द्यायचा 144 मीटर. एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. त्याच्यानंतर समजलं हे. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल, तिसरं पण असंच एक सोपं एक्झाम्पल. कांगारू कॅन जम्प. ऍथलेटिक मध्ये जम्प मारता आपण पाहतो, आपण उंच लांब उडी म्हणतो, जम्प मारतात ते, तेव्हा त्याची व्हर्टिकली ते जम्प मारत असताना 2.5 मीटर त्यांची जम्प राहते. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू. कांगारूची इनिशियल व्हेलॉसिटी किती म्हणजे u इज इक्वल टू किती आहे. आपल्याला इथे इक्वेशन न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करायचा. ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेलं नाही. आपण कुठून घेतलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला न्यूटनने सांगितलेलं आहे. याच्या अगोदर पण आपण गेल्या वर्षी याच्या आधी आपण बऱ्याच वेळेला शिकलेलो आहोत की जेव्हा एक पृथ्वीकडे असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणजे 9.8 मीटर g इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं म्हणत असतो. थोडक्यात आपण इथं ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, पुढं डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, त्याची असलेली ही जी काही डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट 2.5 मीटर. आपल्याला फायनल व्हेलॉसिटी 0, इनिशियल व्हेलॉसिटी काढायची आहे. म्हणून मग इथं फॉर्म्युला दिलेला आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, हे तिसरं इक्वेशन न्यूटनचं जे ग्राफिकल मेथडने आपण पाहिले त्यातलं हे v. मग आपल्याला v माहिती आहे 0. एक तर मग हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलामध्ये 0 स्क्वेअर बरोबर u स्क्वेअर प्लस 2 मायनस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंट दिलेली आहे 2.5 मीटर. हे जे मायनस साइन आहे हे मायनस साइन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. थोडक्यात हे जे काही आहे ऍक्सेलरेशनचं अपोजिट टू दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, विरुद्ध बाजूने हे काय करतं, त्याच्या कार्य करतं, म्हणून निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह का, बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की हे निगेटिव्ह कसं काय आलं इथं. त्याने तर कारण ते काय झालं, तिकडून फोर्स इकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण पाहिलं न्यूटनने वरून खाली
वरून ऍपल खाली पडलं, खाली पडलं म्हणजे ते विरुद्ध दिशेने, वरचं ऍपल वरतीच जायला पाहिजे होतं पण ते खाली आलं, खाली आलं म्हणजे विरुद्ध दिशेने खाली आलं. आपण एखादा बॉल घेतो तो बॉल वरती फेकतो, तो बॉल खाली येतो, तो वरतीच जायला पाहिजे, म्हणून इथं अपोजिट साइन आहे. म्हणून 0 हे इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 49, यू स्क्वेअर इज इक्वल टू 49, यू इज इक्वल टू स्क्वेअर हा जो काही आहे 7चा म्हणजे 7 हा स्क्वेअर रूट 49 आहे, म्हणून यू इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंद एवढी याची असलेली वेलोसिटी आहे. अशा प्रकारचं हे तिसरं एक्झाम्पल. आता शेवटचं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्येच असलेलं हे 4 एक्झाम्पल आपल्याला सोडून दिलेले आहेत. त्या 4 एक्झाम्पल मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण लिहून घ्यायचं गिवन दिलेला जो काही डाटा आहे तो डाटा आपण लिहून घ्यायचा काय दिलेला आहे. मग असंच हे जे काही एक्झाम्पल आहे, चौथं एक्झाम्पल की एक मोटर बोट स्टार्ट फ्रॉम रेस्ट अँड मूव्स विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन. आपण पाण्यात पाहतो मोटर बोट असतात, रेस्ट पोझिशन मध्ये असते, एका जागेवर थांबलेली, आणि मग ती स्टार्ट होते आणि युनिफॉर्म ऍक्सलरेशन मध्ये जाते, तेव्हा तिची असलेली या बोटची असलेली जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी ही 15 मीटर पर सेकंद इन 5 सेकंद. व्हेलॉसिटी 15 मीटर, त्याच्यासाठी 5 सेकंद. आणि मग नंतर आपल्याला कॅल्क्युलेट ऍक्सलरेशन अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम. आपल्याला ऍक्सलरेशन पण काढायचं. एक तर इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0 आहे, स्टार्ट होते, रेस्ट पोझिशन मध्ये आहे म्हणून 0 आहे, आणि 15 मीटर जाते 5 सेकंदामध्ये. इथून निघाली 0, 15 मीटर आली, इथून इथपर्यंत याच्यासाठी 5 सेकंद लागले. जसं आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं ते ऍथलेट ते सर्क्युलर पाथ मध्ये 16 मीटर पर सेकंदाने एका सेकंदात, तसं आपल्याला पाहायचं की इथं एका सेकंदात किती आहे, आणि आपल्याला इथं परत काढायचं ऍक्सलरेशन किती आहे. ऍक्सलरेशन काढत असताना आपण पहा, मग फ्रॉम इक्वेशन ऍक्सलरेशन a इज इक्वल टू v मायनस u. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, v मायनस u अपॉन t. v 15, फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी 0, फायनल 15, टाइम दिलेला आहे 5 सेकंद. झालं 15 डिवाइडेड बाय 3, 15 मीटर 3 सेकंद, 3 जा 15 म्हणजेच 3 मीटर पर सेकंद. हे जे काही आहे हे झालं ऍक्सलरेशन 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर, कारण हे सेकंद आहे 3 मीटर पर सेकंदने जात असताना मग असलेलं. पुन्हा आपल्याला काढायचं की याच्यातून डिस्प्लेसमेंट. हे झालं ऍक्सलरेशन. आणि मग नंतर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वरून द डिस्टन्स कव्हर, एकूण डिस्टन्स किती कव्हर केलं आपल्याला डिस्टन्स पण पाहायचं होतं. s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आपल्याला डिस्टन्स कव्हर केलेलं पाहायचं आहे. आपल्याला इनिशियल माहित आहे 0 आहे, टोटल टाइम हा 5 सेकंद आहे, प्लस 1/2 ऍक्सलरेशन जे आहे ते ऍक्सलरेशन 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर इनटू टाइम जो दिलेला आहे तो आहे 5. मग परत पहिल्यासारखंच 0 प्लस 1/2 इनटू 3 इनटू 5 चा स्क्वेअर 25. मग हे
1/2 इंटू 25 3 जा 75. मग आता याला डिवाइड करायचं. 2 3 जा 6, 1 इज रिमेन. पुन्हा 2 2 1 जा 2, हे 2 7 जा 14, 1 इज रिमेन. एक शिल्लक राहिला, भाग जात नाही याला. परत इथं आपण झिरो घेतला. 2 5 जा 10. अशा प्रकारे मग हे जर आपण पाहिलं 37.5 मीटर एवढं डिस्टन्स हे याने कव्हर केलेलं आहे. अशा प्रकारचे असलेले हे एक 4 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. समजले असतीलच. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे न्यूटन लॉज ऑफ मोशन. न्यूटनने जे लॉ सांगितले, आपण इक्वेशन पाहिले. न्यूटनने जे 3 लॉ सांगितले ते लॉज हे आपण उद्याच्या पिरियड मध्ये पाहूया.